पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले आहे। आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे चालूच आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 ऑक्टोबर 2025 आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आली आहेस। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये मेन पेपर नाही आहे, त्याचबरोबर आपल्या यामध्ये ग्राउंड नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये आपला कोणतेही यामध्ये अट यामध्ये नाही आहे, तर आपलं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर महिना सुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, तर मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। शैक्षणिक पात्रता काय काय लागते, वयोमर्यादा काय, फी काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल सांगणार आहे आणि या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही नवीन भरती या ठिकाणी निघाली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा सुरू झाले। 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि ही जी भरती निघाली आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये 20 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 35 पर्यंत भरता येणार आहे। आणि आपल्या या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार आहे गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे गणलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी, तर यामध्ये 750 रुपये फी यामध्ये सर्वांसाठी ठेवण्यात आली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक। ही जी भरती यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे, एक लक्षात ठेवा। आणि जागा ह्या 344 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत हे भरती या ठिकाणी सुरू आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ग्राउंड नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर पेपर यामध्ये नाही, मुलाखत नाही आहे। तर आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला जेवढे पण मार्क असेल, ग्रॅज्युएशनमध्ये जेवढे पण आपल्याला मार्क असणार आहे त्या मार्कच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती आहे यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये तर कोणत्याही शाखेतील पदवीधर पोरं या ठिकाणी भरू शकता। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलं किंवा मुली, तर यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ही जी भरती हे परमनंट भरतीने एक लक्षात ठेवा, एका वर्षासाठीच आपल्याला जॉबवर ठेवला जाणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जर समजा त्यांना चांगलं काम जर वाटलं तर आपल्याला आणखीन 2 वर्ष ते वाढून देणार आहे, 3 वर्षापर्यंत आपल्याला त्यामध्ये ठेवणार आहे। आणि 3 वर्षानंतर आपल्याला त्यामध्ये रिटायर केला जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती हे जवळपास 3 वर्षासाठी जे विद्यार्थी मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ही या ठिकाणी निघाली आहे। यामध्ये पेपर वगैरे काही नाही, डायरेक्ट आपलं जे ग्रॅज्युएशनचे जेवढे मार्क आहे ग्रॅज्युएशनच्या मार्कवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रियेने या भरतीची जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्यावर हे आपण संपूर्ण जाहिरात टाकले इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीची। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मार्फत ही भरतीची संपूर्ण जाहिरात आली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीची। तर हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती माध्यमातून ही भरती या ठिकाणी राबवली जाते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एंगेजमेंट ऑफ ग्रामीण डाक सेवक फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट टू IPPB याज एक्झिक्युटिव्ह। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म जे 9 ऑक्टोबरपासून चालू झाले आणि 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक GDS या भरतीची, ठीक आहे। आणि 348 जागांसाठी आणि फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती या ठिकाणी आहे आणि या भरतीमध्ये बघू शकता आपलं जे वय गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी वय गणलं जाणार आहे। त्याचबरोबर कॅटेगरी वाईज इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये जागा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा वाट्याला जागा आहे। महाराष्ट्राच्या सुद्धा यामध्ये जागा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, बघू शकता, ज्या की बऱ्यापैकी यामध्ये जागा महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे, ठीक आहे। तर ही जी या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही भरती या ठिकाणी निघेल GDS मार्फत ही भरती या ठिकाणी आली आहे आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा आपल्याला यामध्ये 30,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पे अँड अलाउन्सेस तर बघू शकता या ठिकाणी 30,000 रुपये महिना आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीमध्ये भेटणार आहे। तर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये उंची गाठ नाही, ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। त्याचबरोबर कोणतीही लेखी परीक्षा आपल्या यामध्ये घेतली जाणार आहे। तर आपलं यामध्ये सिलेक्शन कसं होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे सिलेक्शन प्रोसेस आहे, मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन बँकिंग outlets wise selection will be made on the basis of percentage of marks obtained in the graduation. However, the bank reserve the right to conduct online test in case of equal graduation percentage. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी wherever percentage of marks is not awarded by the board, university, institute and only grades GPA, CGPA, CQPI are awarded, the same should be converted to the exact equivalent percentage of marks as per the formula provided by the college university. If any division is found in the application form with respect the पर्सेंटेज मार्क्स, तर बा आपल्या यामध्ये जे ग्रॅज्युएशनचे जेवढे पण पर्सेंटेज आहे तर ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजवर आपलं इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये आपलं निवड होणार आहे, सिलेक्शन होणार आहे। ज्यांना चांगले जर मार्क असेल ग्रॅज्युएशनमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये घेतलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या मार्क्सवर आपल्या यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। ज्यांना चांगले मार्क्स भेटणार आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये होणार आहे आणि ही जी भरती इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही परमनंट भरतीने आहे। तर ही जे विद्यार्थी मित्रांनो कंत्राट पद्धतच तुम्ही धरून चला, कारण की आपल्याला जॉबवर फक्त 1 वर्षासाठी ठेवलं जाणार आहे। आपलं जर यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर आपल्याला फक्त 1 वर्षासाठी जॉबवर ठेवलं जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि आपल्याला फक्त 1 वर्षासाठी यामध्ये ठेवलं जाणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आपलं जर त्यांना काम चांगलं वाटलं तर आणखीन आपल्याला 2 वर्ष यामध्ये वाढवून दिलं जाणार आहे, म्हणजे 3 वर्षासाठी आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये जॉबवर आपल्याला ठेवलं जाणार आहे। तर अशी प्रोसेस आहे। हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप।